आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी गणित त्यातलं 5वं प्रकरण आहे एक्सपान्शन फॉर्म्युले आहे. सब्जेक्ट आहे मॅथ आणि त्यातलं आपलं 5वं प्रकरण आपल्याला पाहायचं आहे. दॅट इज expansion formulae. आता या प्रकरणामध्ये जे फॉर्म्युले तुम्हाला पाहायचे त्याविषयी आपण थोडीशी काय करू, आधी उजळणी करू. लेट्स रिकॉल म्हणून तुमच्या पुस्तकात काय आहे, लेट्स रिकॉल. लेट्स रिकॉल म्हणजे काय, तर 7वीच आपल्याला काय करायचं, काही फॉर्म्युले आठवायचे. मग इन प्रिव्हियस स्टँडर्ड यू हॅव स्टडीड 3 formulas of expansion. That is, first formula is a plus b whole bracket square. आपण काय करत होतो या ठिकाणी a स्क्वेअर बरोबर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर असा फॉर्म्युला होता. दुसरा फॉर्म्युला आपण सबस्टिट्यूट पाहिला a मायनस होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आणि तिसरं सूत्र आपण पाहिलं होतं, दॅट इज into bracket a square minus b square म्हणजे एका कंसामध्ये एका ब्रॅकेट मध्ये a अधिक b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a वजा b हे फॉर्म्युले तुम्हाला येतात. मागच्या इयत्तेमध्ये हे फॉर्म्युले झाले आहे. आता या इयत्तेमध्ये आपल्याला कोणते फॉर्म्युले शिकायचे आहेत, तर याच्या पुढे काही घनाचे फॉर्म्युले आहेत ते शिकायचे. नंतर 2 टर्म सारखे असलेले फॉर्म्युले शिकायचे. आता हेच फॉर्म्युले 10वीला कसे मांडलेले हे पुढे दाखवले. हाच फॉर्म्युला आहे ना, तर हा a प्लस b स्क्वेअर. काय करतात ते, ही टर्म a स्क्वेअर दिसतो, हा b स्क्वेअर दिसतो, हे जवळ जवळ घ्या म्हणजे असं लिहितात ते a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे काय करतात ते 2ab ला मागे टाकतात. तसं इथं सुद्धा मायनस 2ab ला पुढे टाकतील, मागे टाकतील, हे लक्षात घ्या. म्हणजे a मायनस b स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab. या पद्धतीने आपल्याला हे फॉर्म्युले घ्यावे लागते. या फॉर्म्युल्यात काही रूपांतर करता येत नाही. चला तर मग हे तुम्हाला येतं. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं की स्क्वेअर करा 99चा, तुम्ही काय करणार 100 वजा 1 म्हणजे 99. या पद्धतीने आपण वर्ग 7वी मध्ये केले होते. आता तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 23 काढा, तिथे ऍक्टिव्हिटी आहे ती भरा आणि व्हॉट्सअप वरती सेंड करा, चेक करून सांगितलं जाईल. आता त्याच्या खाली एक ऍक्टिव्हिटी करून दिलेली आहे तुम्हाला, लेट्स लर्न म्हणून. याच्यावर शिकायचं पहा, लक्ष द्या. आता काय करायचंय, ऍक्टिव्हिटी कृती करा म्हणजे तुम्हाला आनंद येईल. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, कृती. काय कृती करायची, तर एक्सपान्शन एक्सपांड a प्लस x किंवा आपण असं करू, याला उलट लिहू, x प्लस a and x प्लस b. लक्ष द्या. आता या ठिकाणी काय करायचंय, तर इथे तुम्हाला चल कसा दिसतोय, सारखा, पण दुसरी टर्म a आणि b आहे. असा जर फॉर्म्युला आला तर तो
सोडवायचा कसा असतो, तर याला त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली आहे, स्क्वेअर्स तयार करून दिले. काय केले, या पद्धतीने स्क्वेअर्स तयार केले. पट्टीच्या सहाय्याने हे तुम्ही करून घ्या आणि मग आपण त्यातल्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या. ठीक आहे, या पद्धतीने आणि वरती या पद्धतीने. आता काय करायचं आहे, तर ह्यातली दोन टर्म जे आहेत एक्स आणि ए, तर एक्स इथे घ्या आणि ए इथे घ्या. बरोबर. दुसरा एक्स आणि बी आहे, तर एक्स इथे घ्या, बी इथे घ्या. आता कोणी सोडवताना आपण असं करतो, एक्स आणि एक्स यांचा गुणाकार इथे घ्या, एक्स वर्ग, याचा आणि याचा गुणाकार म्हणजे एक्स गुणिले बी इथे घ्या. त्यानंतर ए गुणिले एक्स इथे घ्या, म्हणजे एक्स आधी घेऊ आपण, इथे आपण सुद्धा बी आधी घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. चला मागे ठेवा, इथे बी एक्स करा, इथे आता याचा आणि याचा गुणाकार करायचा दिला, याचा आणि याचा गुणाकार करून इथे लिहिला बी एक्स. आता याचा आणि याचा गुणाकार करून इथे लिहा ए एक्स आणि याचा आणि याचा गुणाकार करून इथे लिहा ए इंटू बी म्हणजेच ई बी. आता हेच तुम्हाला त्यांनी पुढे स्क्वेअर मध्ये हा स्क्वेअर बाहेर काढला, हा छोटा स्क्वेअर काय केला बाहेर काढला. आणि आता ही बाजू हा चौरस आहे, ही बाजू जर एक्स असेल, ही बाजू एक्स असेल, ही बाजू आणि ही बाजू सुद्धा उरलेली एक्स एक्स असेल. म्हणजे ही बाजू एक्स आहे, ही बाजू एक्स आहे, ही बाजू एक्स आहे, ही बाजू एक्स आहे. म्हणजे इथं काय तुमचं एक्स स्क्वेअर काय येईल, रिकामी जागा एक्स स्क्वेअर, कारण स्क्वेअर आहे प्लस. आता दुसऱ्या चौकटीमध्ये हा तुम्हाला रेक्टँगल दिसतो. काय दिसतो, रेक्टँगल. पहा त्यांनी असा काढला तो रेक्टँगल. बरोबर. त्याची इकडची बाजू आहे ए आणि ही बाजू आहे त्याची एक्स. ही बाजू काय आहे, एक्स आहे. मग आयताचं क्षेत्रफळ वापरायचं, मग इथं काय येईल ए एक्स प्लस. आता रेक्टँगलच आहे परंतु त्याला काय केलं त्यांनी अशा फॉर्मॅट मध्ये मांडलं. दिसतंय, अशा फॉर्मॅट मध्ये मांडलं. ठीक आहे, हरकत नाही. आता याच्यामध्ये आपल्याला संख्या भरायच्या, मग बी आणि एक्स हा रेक्टँगल घेतला आपण, बी आणि एक्स म्हणजे ही बाजू रुंदी आहे ए आणि ही बाजू आहे बी, म्हणजे गुणाकार काय आहे तुमचा ए बी. आणि तिसऱ्या चौकटीमध्ये त्यांनी परत तो रेक्टँगल घेतलेला आहे या पद्धतीने. ही बाजू आहे ए, ही बाजू आहे बी, यांचा गुणाकार आला ए बी. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय तयार झाला हे तुमच्या लक्षात येईल. देअरफॉर म्हणजे इथं काय काय गुणाकार केला आपण, हा म्हणजे एक्स प्लस ए एक्स प्लस बी इक्वल टू काय आलं पहिलं एक्स स्क्वेअर. हे पहा काय आलं एक्स स्क्वेअर प्लस पुढे काय आलं ए एक्स प्लस पुढे काय आलं बी एक्स राहिलं का, बी एक्स एक राहिलं परत पाहिजे, एक चौकट राहिली आपली. इथे बी इथे एक्स पाहिजे होता, बी इथे एक्स पाहिजे होता, इथे ए बी डबल झालं. इथे काय येईल मग, इथे येईल ही बाजू बी आहे, ही बाजू एक्स आहे, तर बी एक्स येईल. काय इथे बी एक्स प्लस याचं ए बी. आता ही दोन सजातीय पद आहेत कारण त्याचा छेद पहा तो कॉमन काढू आपण. ए एक्स स्क्वेअर प्लस ए अधिक बी, ए अधिक बी कंसात घ्या ए अधिक बी. आता बाहेर काय काढायचं आपल्याला एक्स बरोबर प्लस ए बी. या पद्धतीने याचं एक्सपान्शन दिलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला याच्यावरची उदाहरणं सोडवायची. म्हणजे हा फॉर्म्युला तुमच्या व्यक्तीला नवीन आहे. मग तो फॉर्म्युला कसा पाठ करायचा पहा इकडे लक्ष द्या. हे पहा काय आहे एक्स प्लस ए एक्स प्लस बी. जेव्हा दोन्ही पद सारखी असतील तर काय करायचा वर्ग. त्या दोन्ही पदांची कंसात बेरीज करायची आणि त्याला असामायिक पदे व्हायची. हे सामायिक पदे
सामायिक पदाचा वर्ग अधिक असामायिक पदांची बेरीज गुणिले सामायिक पद अधिक दोन्ही पदांचा शेवटच्या सामायिक पदांचा गुणाकार. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला कुठलंही उदाहरण सोडवताना आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, त्याशिवाय आपल्याला उदाहरण सोडवता येणार नाही. आता हा फॉर्म्युला यूज करायचा, ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला काही उदाहरणं सोडवायची. आता पहिला फॉर्म्युला पाहिला आपण एक्सपेन्शन. आता इथलं एखादं उदाहरण पाहून आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे, चला तर आता ह्या फॉर्म्युल्यावरचं आपण उदाहरण करू. आता या फॉर्म्युल्यामध्ये गणित सोडवताना काय करायचं की दिलेल्या गोष्टी व्यवस्थित लिहून घ्यायच्या. जर तुम्ही दिलेल्या गोष्टी व्यवस्थित लिहिल्या नाही तर मात्र तुम्हाला ते उदाहरण सोडवता येणार नाही. आता काय म्हणतात का प्रश्नामध्ये 5.1 प्रॅक्टिस सेट 5.1 याच्यातलं पहिलं उदाहरण आहे. काय म्हणतात एक्सपांड विस्तार करा. काय म्हणतात एक्सपांड विस्तार करा. आता कोणतं गणित घ्यायचं तर आपण हे गणित घेऊ. पहिलं ए अधिक 2 आणि ए वजा 1 ह्या गणिताचा आपल्याला काय करायचं आहे विस्तार करायचा आहे. आता लक्ष द्या फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं. तर आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे की x प्लस बी x प्लस ए आणि x प्लस बी. फॉर्म्युल्यात बसतं का. पहिलं पद कसं आहे सारखे, पहिलं पद दिसतं सारखं आणि दुसरं पद मात्र भिन्न आहे. मग या ठिकाणी आपण सूत्र वापरणार एक्स स्क्वेअर प्लस कंसात ए अधिक बी कंसाच्या बाहेर एक अधिक ए गुणिले बी. मग इथे एक्स म्हणजे काय वापरायचं आपल्याला लेट्स एक्स इक्वल टू ए अँड एक्स इक्वल टू ए मानायचं आणि ए इक्वल टू 2 आणि बी इक्वल टू -1. आता ह्या किमती फक्त याच्यात टाकायच्या बरोबर. मग एच ला काय टाकायचं आपल्याला ए टाकायचं लक्षात घ्या. म्हणजे काय होईल पहिलं ए स्क्वेअर प्लस असामायिक पदांची बेरीज. ह्या दोघांची काय करायची आपल्याला कंसात बेरीज करा. 2 अधिक वजा 1 अशी करा. नंतर त्याला बाहेर x. आता इथे चल a आहे म्हणून काय वापरणार आपण a अधिक a b चा गुणाकार. ह्या दोन संख्येचा गुणाकार 2 अधिक वजा 1. आता करा a वर्ग. आता इथे बेरीज करताना लक्षात घ्या बाहेर जर अधिक असेल आणि आत जर वजा असेल गुणाकार झाला तर भिन्न संख्येचा गुणाकार जर झाला ते वजा येतं. म्हणजे दोघांमधून एक गेला एकच राहिला म्हणजे याला फक्त ए द्या त्याच्याबरोबर एक असतो. आता मायनस प्लस चा गुणाकार मायनस येतो म्हणजे -1. देअरफॉर काय उत्तर आलं ए अधिक 2 ए वजा 1 बरोबर ए स्क्वेअर प्लस ए मायनस 1. हे आपलं पहिलं गणित आहे. आता यातलं बाकीची उदाहरणे याच पद्धतीने सोडवायची, काहीही त्यात फरक करायचा नाही. आता आपण पुढचा फॉर्म्युला पाहू. ठीक आहे, कळालं गणित सगळ्यांना. स्क्रीनशॉट घ्या किंवा वहीमध्ये व्यवस्थित सोडवा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. समजलंय, बाकी काही अडचण नाही. ठीक आहे, आता पुढचा भाग पाहू आपण. तो आहे या ठिकाणी काय करायचंय. या फॉर्म्युला पुढचा फॉर्म्युला लक्ष द्या. हे पहा नवीन फॉर्म्युला आहे हा. आता पहिले आपले 3 आता चौथा झाला बरोबर की नाही. म्हणजे पाचवा फॉर्म्युला आहे आपला की इथे असं समजा असतं ए अधिक बी घन. तर करायचं काय ए आहे पहिलं पद बी आहे दुसरं पद त्याचा घन आहे म्हणजे पहिल्याचा घन करा. आधी 3
ए चा वर्ग बी अधिक 3a आता b चा वर्ग करा अधिक b चा घन करा आणि जवळ घ्यायला हे दोन्ही पदामधून आपल्याला कॉमन काढता येईल पहा दिसतंय सजातीय पद दिसतंय का इथून काय कॉमन काढते सजातीय पद नसते तरी a स्क्वेअर आहे तर a आहे म्हणजे कॉमन काढते 3 कॉमन काढते b कॉमन काढते म्हणजे aq प्लस 3ab हा बाहेर काढता येईल आता 3 बाहेर गेला इथून एक a गेला एक राहिला इथे a द्या b बाहेर गेला अधिक चिन्ह राहिलं 3 बाहेर गेला a बाहेर गेला b स्क्वेअर याच्यातून एकच b बाहेर गेला म्हणजे एक b राहिला झालं अधिक b घन मग ते सूत्र असे तयार करतात a घन याला जवळ घ्या b घन अधिक 3ab एक कंसात a अधिक b हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला पाहिजे असाच वजाचा एक फॉर्म्युला आहे तोही लक्षात आला पाहिजे किंवा हा फॉर्म्युला आला कसा हा फॉर्म्युला तयार कसा झाला a अधिक b घन तर काय करायचं त्यासाठी a अधिक b a अधिक b आणि a अधिक b काय केलं मी घातांकात तिसरा घात आहे म्हणजे पायाचा किती वेळा गुणाकार करायचा 3 वेळा मग त्यापैकी पहिली संख्या अशीच ठेवू आणि दुसऱ्या संख्येचा याचा आणि याचा गुणाकार जर केला तर याचा काय होईल वर्ग लक्षात आता याचा विस्तार करा विस्तार करून घेऊन a अधिक b याचा विस्तार माहिती तुम्हाला आता a अधिक b वर्ग सात्विक झालेला आहे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग आता यातल्या a ने त्याला गुणायचं therefore a into bracket a square plus 2ab plus b square गुणलं कंस मारा आता अधिक ने गुणा दुसऱ्या पदाने गुणा b ने गुणा a square plus 2ab plus b square आता कसा येतो तो फॉर्म्युला लक्षात घ्या आता याने गुणलं तर काय होईल a गुणिले a वर्ग म्हणजे a घन a ने 2a ला गुणलं तर काय होईल यांचा गुणाकार 2a स्क्वेअर झाला आता a ने ab ला गुणायचं बा ab या इथे ab आहे अधिक पुढचं a ने b वर्गाला गुणा तर काय होईल ab वर्ग अधिक आता तसंच b ने गुणा a अधिक या a वर्ग b इथं गुणलं आता याला गुणा 2 ab वर्ग अधिक 2ab वर्ग याला गुणलं पहा 2a आणि b चा वर्ग आणि b गुणिले b वर्ग म्हणजे b चा घन आता याच्यामधून ही दोन पद जर त्यांचा प्रश्न नाही इथे पाहता सजातीय पद कोणते दिसतात a वर्ग b कुठे दिसते आणखी हा पहा a वर्ग b हा पहा a वर्ग b किती झाले हे 2 आणि हा 1 3 म्हणजे a घन तसेच लिहायचे खाली आणि इथे अधिक 3a वर्ग b अधिक आता हे पद पहा ab स्क्वेअर इथे आहे का पहा ab स्क्वेअर हे 2ab स्क्वेअर आहे ना 1ab म्हणजे किती झाले 3ab स्क्वेअर प्लस शेवटचं b घन पहा आला का तुमचा फॉर्म्युला हा आला का फॉर्म्युला या पद्धतीने घनचा फॉर्म्युला तयार करायचा पहा हा आणि हा फॉर्म्युला कसा आहे तुमचा सारखा आहे तेव्हा तपवाती पहा तरी चालेल हा तर कॉमन काढला मी नंतर आणि या पद्धतीने आपल्याला काय करायची याच्यावरची उदाहरणे सोडवायची ठीक आहे आता इथे जर मायनस आला असतं आता दुसरं सूत्र आहे इथे काय आलं असतं मायनस तर a घन हे तसंच राहिलं असतं इथे काय झालं असतं मग मायनस एकाने प्लस मायनस असा फॉर्म्युला झाला असता मग कॉमन निघताना काय झालं असतं a घन निघाला असता इथून -3 निघाला असता -3ab आणि मग वजा म्हणलं इथे वजाने म्हणावं लागेल म्हणजे 3a स्क्वेअर b प्लस मायनस झाले पाहिजे नाही का म्हणजे इथे मायनस प्लस पाहिजे झाला आणि बाहेरचा b तो इथे काय होईल फक्त b घन मायनस या पद्धतीने आपल्याला a घन a अधिक b घन
ए वजा बी घन हे फॉर्म्युले तयार करता येतात. म्हणजे इथे तुम्हाला काही अडचण नाहीये. या पद्धतीने आपल्याला ते फॉर्म्युले सोडवावे लागते. लक्षात म्हणजे वजासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि प्लस साठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. म्हणजे प्लस असताना सगळे प्लस, मायनस असताना इकडे प्लस मायनस असं करायचं. ठीक आहे. याच्यावरचे काही उदाहरण आपण सोडवू आणि मग तुम्हाला एक्झरसाइज त्याच्यातले घरी सोडवा, प्रयत्न करा. म्हणजे उदाहरण सूत्रपाठ करा, म्हणजे उदाहरण तुम्हाला सोडवता येतील. आता पहा आपण एक्झाम्पल सोडवू. इकडे एक्झाम्पल घेऊ आणि ते सोडवू. फॉर एक्झाम्पल असं दिलं, एक्सपांड 198 स्क्वेअर क्यूब. आहे क्यूब. आता काय करायचं, याला याचं रूपांतर करून घ्या. काय करायचं, जवळची संख्या पाहिजे. 198 म्हणजे 200 त्याला जवळ आहे. बरोबर. सर्वात जवळ कोण आहे, 200. म्हणून काय करायचे, 200 मधून 2 वजा केले. 200 मधून 2 जर वजा केले तर उरतात किती, 198 याचा वर्ग. म्हणजे इथे काय झालं, आपण घ्यायचं ए बरोबर 200 आणि बी बरोबर 2. आता फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ए वजा बी काय होईल, ए वजा बी चा घन. मग काय होईल, ए घन वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक बी घन. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. अधिक वजा अधिक इथे वजा अल्टरनेट साईड टाकायची. आता टाका, ए च्या जागी किती टाकायचे आपल्याला, 200. म्हणजे इथं होईल 200 चा घन वजा 3 कंसात ए चा वर्ग. ए किती आपले 200 गुणिले त्याला बी, गुणिले साईड टाकू नका, कंस टाका. तर कंस टाका इथे. बी किती आहे 2 अधिक 3, ए म्हणजे 200 आणि बी म्हणजे 2 चा वर्ग वजा बी म्हणजे 2 चा घन. आता करा, 2 शून्याचे बी असताना 6 होते. 1 2 3 4 5 6 2चा घन 8. आलं लक्षात. इथे 2 शून्य, 2 शून्य म्हणजे 2 गुणिले 3, 3 गुणिले 6, 1 2 3 4 5 6 शून्य येते. वजा आता 200 चा वर्ग करून घ्या बाजूला. 200 चा वर्ग किती येईल, 4 शून्य येतील. बरोबर. ह्या 2 चे 4 शून्य आणि 2चा वर्ग 4 आणि त्याला ह्या 6 ने गुणा. 6 चौक 24 म्हणजे इथे किती 1 24 वरती 1 2 3 4 शून्य येतील. झालं. अधिक 2चा वर्ग 4, 4 3 12, 12 गुणे 24 24 वजा आयचं घन 8. आता काय करा, हे पद अधिक आहे, हे पद अधिक आहे, हे पद वजा आहे, हे पद वजा आहे. सेपरेट करून घ्या. म्हणजे इथे 8 वर किती शून्य आहेत आपले, 1 2 4 आणि 2 6. याच्यावर किती आहे 4, 1 2 3 4 आणि पुढे 24 आहे. मग याला कोणतं चिन्ह आहे, प्लस. याला कोणतं आहे, मायनस. क्रमाने करू आपण 0 0 0 0. आता भिन्न चिन्ह आल्यावर काय करायचे असते, वजाबाकी करायचे. 10 तून 4 गेले 6, 6ला 1, 10 तून 3 गेले 6, 6ला 1, 8 1 गेला 7. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. झालं. त्याच्यामध्ये प्लस करायचे. परत प्लस किती करायचे, 2400. मग मिळवा 0 0 4 2 6 7 7 हे प्लस आले. आता त्याच्यातनं 8 काय करायचे आपल्याला, मायनस. 10 तून 8 गेले 2, हाताला 1. 10 तून 9 1 गेला 9, हाताला 1. 4 तून 1 गेला 3 2 6 7. म्हणजे इथे नंतर इथे एवढं उत्तर तुमचं येईल.
72,62,392 या पद्धतीने आपल्याला काय करायची उदाहरणं सोडवायची. कळालं असेल तर प्रॅक्टिस करा, अडचण नाही.